तर आजच्या लेक्चरमध्ये आपण सॉल्व करणार आहे लॉज ऑफ मोशनचे काही क्वेश्चन्स. ठीक आहे, तर लक्ष द्या, आपण बेसिक कन्सेप्ट जो आपण शिकलेला आहे त्याच यूज करणार आहे. तर आधी क्वेश्चन काय म्हणते, क्वेश्चन क्लिअरली वाचायचं की काय इम्पॉर्टंट गोष्टी काय आहे. अँड ॲथलेट इज रनिंग ऑन अ सर्क्युलर ट्रॅक. ट्रॅक कशी आहे, सर्क्युलर. ठीक आहे, नेक्स्ट काय म्हणते, ही रन्स अ डिस्टन्स, तो धावला आहे ऑलरेडी, रन्स अ डिस्टन्स ऑफ 400 मीटर, किती 25 सेकंडमध्ये. तर आपल्याला गिवन कंडिशन काय काय ते बघून घ्या आधी. गिवन म्हणजे दिलेल्या गोष्टी. आन्सरमध्ये लिहिताना गिवन काय, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड, किती डिस्टन्सला ट्रॅव्हल कराल त्याला 400 मीटर इज इक्वल्स टू 400 मीटर. आणि नेक्स्ट काय म्हणते की 25 सेकंड त्याला टाइम लागला, कशासाठी, बिफोर रिटर्निंग टू इट्स ओरिजिनल पोझिशन. हे महत्त्वाचं आहे की जिथून त्याने स्टार्ट केलं वापस तो तिथेच पोहोचला. ठीक आहे, तर आपण लिहू टाइम टेकन. सो टाइम टेकन किती वेळ लागला, टाइम टेकन आहे त्याचा 25 सेकंड. आता त्यांनी जसं म्हटलं आपण तर फॉलो करू. त्याने स्टार्ट कुठून केला आहे, त्यांनी स्टार्ट केला आहे बिलकुल ज्या पॉईंटपासून स्टार्ट केला त्याच पॉईंटपासून तिथे पोहोचला वापस. आता उदाहरणार्थ समजा हा इथे ॲथलेट आहे आपला ए, त्याने धावणं सुरू केलं. तर सर्क्युलर ट्रॅक आहे, धावणार कसा तो, असा गोल लावणार आणि पूर्ण राऊंड मारूनर कुठे पोहोचला तो वापस त्याच ठिकाणी पोहोचला. म्हणजे स्टार्टिंग पोझिशन ए होती आणि पोहोचला पण त्याच पोझिशनवर. तर पूर्ण धावायला किती डिस्टन्स चालला तो, 400 मीटर धावला आहे. आणि टाईम किती लागला, टाईम लागला 25 सेकंड. मग आता आपल्याला काय विचारलं आहे, बिलकुल सिंपल ह्या गोष्टी. व्हॉट इज इट्स ॲव्हरेज स्पीड अँड वेलॉसिटी. ॲव्हरेज स्पीड, स्पीडचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, बघा ॲव्हरेज स्पीड, सो ॲव्हरेज स्पीड इज इक्वल्स टू काय असते, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड, डिस्टन्स अपॉन टाइम. किती डिस्टन्स घेतलं होतं आपण, घेतलं 400 मीटर. टाइम किती लागला 25 सेकंड. आणि लक्षात ठेवा हे मीटरमध्ये आहे आणि सेकंडमध्ये, ते युनिट करायणार आहे मीटर पर सेकंड. तर डिव्हिजन करा, हे झालं ॲक्च्युली 16 मीटर पर सेकंड. हे झालं तुमची ॲव्हरेज स्पीड. ॲव्हरेज स्पीड तुम्हाला किती भेटली, 16 मीटर पर सेकंड. सेकंड काय पोर्शन विचारलं तुम्हाला, सेकंड विचारलं आहे इट्स वेलॉसिटी. तर सेकंड काय, वेलॉसिटी. सो वेलॉसिटी काय असते हमेशा, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. वेलॉसिटी इज इक्वल्स टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. आणि डिस्प्लेसमेंट बघा किती सोपं आहे. इथून स्टार्ट केलं होतं इथेच पोहोचला. आपलं काय डिस्प्लेसमेंट, स्टार्ट आणि एंड पॉईंटच्या मधला आपण शॉर्टेस्ट डिस्टन्स बघतो. जिथून स्टार्ट केलं वापस तिथेच पोहोचलं, डिस्प्लेसमेंट काय झालं 0. सो डिस्प्लेसमेंट किती आहे तुमचं 0. जिथून स्टार्ट केलं तिथेच पोहोचलो ना आपण. ठीक आहे, डिस्प्लेसमेंट 0 आणि टाइम किती लागला 25 सेकंड. पण 0 कशाला डिवाइड केलं तर आन्सर किती येते 0 मीटर पर सेकंड. ठीक आहे, तुम्ही लागत लिहू शकता इथे की डिस्प्लेसमेंट किती आहे तुमचं 0. का बरं 0 आहे, कारण की आपण जिथे निघालो होतो वापस तिथेच पोहोचलो. तर आपलं डिस्प्लेसमेंट झालं आहे 0. हा होता आपला पहिला क्वेश्चन. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण.